श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. देऊळगाव राजाचे रंगनाथपंत सातेफळकर, त्यांचे चिरंजीव प्रभाकरराव, दिवाकरराव, रंगनाथपंतांच्या सुना तसेच रंगनाथपंतांचे वडील, बंधू, भिकाजी भाऊ आणि त्यांची सर्व कुटुंबीय मंडळी या सर्वांनी 1960च्या दरम्यान महाराजांचा अनुग्रह घेतला. पुढे 1960 ते 1970च्या या दशकात तिथे ब्रुकबर्न कंपनीचे एजंट असणारे राजाभाऊ देशपांडे तसेच दाजीसाहेब सिनगावकर, बीडकर, गोविंदराव देशपांडे शिक्षक, कृष्णराव मेहुणकर, कांतीलाल मेवाडे अशी अनेक मंडळी महाराजांची अनुग्रहित झाली. तेव्हा 1960 सालापासून श्री महाराज रामजन्मोत्सवासाठी जालन्याला जाण्यास निघाले. म्हणजे जालन्याला जाताना किंवा परतीच्या प्रवासात देऊळगाव राजाला रंगनाथपंत सातेफळकरांकडे एखादा 2 दिवस मुक्काम करीत. त्यावेळी अनुग्रहित असणारी ही सर्व मंडळी महाराजांच्या दर्शनाला आणि उपासनेला सातेफळकरांकडे येत असे. 1960 सालापासून यातील बहुतेक मंडळी दासनवमी उत्सवासाठी साखरखेर्ड्याला आणि रामनवमी उत्सवासाठी जालन्याला जाऊ लागली. 1968मध्ये महाराजांचा अमृत महोत्सव साखरखेर्ड्याला संपन्न झाला. त्यावेळी देऊळगाव राजाची बरीच मंडळी या उत्सवास आली होती. पुढे या 1970मध्ये श्री महाराजांच्या प्रेरणेने देऊळगाव राजाच्या या मंडळींनी श्री महाराजांच्या उपस्थितीत देऊळगाव राजाला रंगनाथपंत सातेफळकर यांच्या हस्ते सामूहिक 13 कोटी रामनाम जपाचा संकल्प सोडला. ही सर्व मंडळी आपापल्या घरी बसून जप करीत असत. पुढे अनुग्रहितांची संख्या हळूहळू वाढू लागली तसा या नामजपाला अधिक वेग आला. असो, वाटूर हे जालना नांदेड रस्त्यावर व परतूर तालुक्यात असणारे असे छोटेसे टुमदार गाव. गावाच्या मधोमध शेषनारायणाचं एक सुंदर मंदिर. अशा या गावात अंबड तालुक्यातील गुरुपिंपरी गावाची उत्तमताई कोले नावाची एक लहान मुलगी वयाच्या 9व्या-10व्या वर्षी लग्न होऊन वाटूर गावातील भगस कुटुंबाची सून झाली. परंतु प्रारब्धाची गती काय सांगावी. 1-1.5 वर्षातच पतीचे निधन झाले आणि वैधव्याची कुऱ्हाड तिच्यावर कोसळली. पुढे काही दिवसांनी घरच्या मंडळींबरोबर काशीला जाऊन तिने पतीच्या अस्थी गंगेत विसर्जित केल्या व काशीहून गंगा कलश घेऊन ती वाटूरला परत आली. हा काशीहून आणलेला गंगा कलश तिने घरातील एका छोट्या कोनाड्यात ठेवून तो कोनाडा मातीने पूर्ण लिंपून टाकला. पुढे काही दिवसांनी उत्तमताई गंगाबाई पवार नावाच्या आपल्या थोरल्या बहिणीकडे परतूरला राहण्यास गेली व तिथे बरीच वर्षे राहिली. या गंगाबाई गेवराईच्या देवीदास महाराजांच्या अनुग्रहित होत्या. त्यावेळी उत्तमताई ही 15-16 वर्षांची होती व तेव्हापासून ती देवीदास महाराजांकडे उत्सव महोत्सवास व इतर धार्मिक कार्यक्रमांना जाऊ लागली. आधीच सात्विक वृत्ती, त्यात संत सहवास, त्यामुळे तिला ईश्वर भक्तीची ओढ निर्माण झाली. ती महाराजांच्या मठात गेली म्हणजे गायीचे शेण काढणे, गोठा साफ करणे, झाडणे, सारवणे, सडा संमार्जन करणे, हळद मिरची कांडणे, जात्यावर दळणे वगैरे सर्व प्रकारची अंगमेहनतीची सेवा निष्काम व परमार्थ बुद्धीने करीत असे. देवीदास महाराज तिला ताईबाई म्हणत असत. एक वेळ श्री देवीदास महाराज तिला म्हणाले, ताईबाई, मी तुला काय देऊ? त्यावर ताई म्हणाली, महाराज, तुम्ही मला काय देणार आणि मी कोणासाठी मागू? महाराज म्हणाले, माय, प्रारब्धाची गती कोणी बदलू शकत नाही, परंतु मी तुला एक नाम देतो. 12 वर्षे या नामाच्या अनुसंधानाने पुढे तुला सत्पुरुषाची भेट होऊन तुझं कल्याण होईल. पुढे काही वर्षांनी एकनाथ पाटील नावाचे वाढोणा गावी राहणारे व जालन्याच्या श्री आनंदसागर महाराजांचे एकनिष्ठ शिष्य वाटूरला आले व त्यांनी वाटूरच्या शेषनारायण मंदिरात एकनाथी भागवत सुरू केले. गावातील बरीच मंडळी भागवत श्रवणास जाऊ लागली. तेव्हा ताईने भागवत श्रवणास जाऊ का म्हणून आपल्या भासऱ्यास म्हणजे मोठ्या दिरास विचारले. त्यांचा होकार मिळताच ती भागवत श्रवणास जाऊ लागली. तिची भागवत श्रवणातील गोडी व तल्लीनता पाहून एक दिवस एकनाथ महाराज तिला म्हणाले, माय, कुठे राहतेस? तुझ्या घरी यावं वाटतं. त्यावर त्या दिवशी ती काहीच बोलली नाही. त्यांना घरी कसं आणावं ते तिला कळेना. शेवटी महाराजांची आपल्या घरी येण्याची इच्छा तिने मोठ्या दिरास सांगितली.
ते ऐकून भासऱ्याला आनंद झाला व ते तिला घेऊन महाराजांच्या दर्शनास गेले व नमस्कार करून म्हणाले, महाराज, तिचं लग्न झाल्यापासून मी मुलीसारखा तिचा सांभाळ केला आहे. आता आपण आपली कन्या म्हणून तिचा सांभाळ करा. ते ऐकून एकनाथ महाराजांना अत्यंत आनंद झाला. पुढे एकनाथ महाराज व उत्तमताईमध्ये गुरु शिष्याचं नातं निर्माण झालं. पुढे साधारण 12 वर्षे तिने एकनाथ महाराजांची एकनिष्ठपणे सेवा केली. एकनाथ पाटीलांना श्री आनंदसागर महाराजांचा अनुग्रह झाला तेव्हापासून ते प्रत्येक वर्षी रामनवमी व गुरुपौर्णिमेला जालन्याला जात असत. वाढोणा गावाजवळ असलेल्या वैजोडा गावी मनोहर नाईक व कृष्णदेव जोशी म्हणून श्री आनंदसागर महाराजांचे शिष्य राहत होते. हे तिघेही बरोबरच या दोन्ही उत्सवाला जालन्याला येत असत. पुढे एकनाथ पाटील जालन्याच्या रामनवमी व गुरुपौर्णिमा उत्सवाला उत्तमताईलाही बरोबर नेऊ लागले. पुढे एकनाथ महाराज थकले आणि 24 नोव्हेंबर 1960च्या कार्तिक वद्य त्रयोदशीला गुरुवारी श्री आनंदसागर महाराजांच्या स्मरणात अखंड रामनाम गात उत्तमताईंच्या मांडीवर मस्तक ठेवून त्यांनी देह ठेवला. 1961च्या राम जन्मोत्सवासाठी ताई जालन्यास आल्या. श्री महाराजांना नमस्कार करतेवेळी महाराजांनी एकनाथ पाटील यांची चौकशी केली तेव्हा ताईने एकनाथ पाटील गेल्या कार्तिक वद्य त्रयोदशीला रामरूपी विलीन झाल्याचे सांगितले. तेव्हा महाराज म्हणाले, बाई, मला त्यांनी देह सोडल्याचं काहीच कळलं नव्हतं बरं. पुढे म्हणाले, ते मोठे सत्पुरुष होते. उत्तमताईंनी वाटूरला एकनाथ महाराजांच्या पादुका स्थापन करण्याची इच्छा प्रगट केली तेव्हा श्री महाराजांनी त्यास दुजोरा दिला. वाटूरच्या मंडळींनी लगेच म्हणजे त्या रामनवमी उत्सवात संगमरवरी पादुका तयार करून आणल्या आणि एकनाथ महाराजांच्या जन्मदिवशी म्हणजे 30 मार्च 1961च्या चैत्रशुद्ध त्रयोदशीला गुरुवारी श्री महाराजांच्या शुभ हस्ते वाटूरला या पादुकांची विधिवत स्थापना झाली. ताईंनी पूर्वी काशीहून आणलेल्या गंगा कलशातील गंगाजलाने या पादुकांना अभिषेक झाला. पादुकांना ऊन, थंडी, पाऊस, वाऱ्यापासून संरक्षण मिळावं म्हणून तिथे एक पर्णकुटी बांधण्यात आली. श्री महाराज म्हणाले, यथा देहे तथा देवो, यथा देवो तथा गुरव. या वचनाप्रमाणे आपण त्यांचं पूजन अर्चन करावं. आपण इथे नित्योपासना करीत जावी. त्याप्रमाणे त्याच दिवसापासून तिथे उपासना सुरू झाली. पुढे श्री रामानंद महाराजांचं चरित्र सन 1963मध्ये प्रकाशित झालं. त्यावेळी महाराजांनी ताईंना ते चरित्र दिलं. पुढे तिने हे चरित्र तिथल्याच गणेश वायाळ नावाच्या 5व्या-6व्या वर्गात शिकत असणाऱ्या मुलाला दिले. हा गणेश वायाळ अतिशय गरीब कुटुंबातील असून अत्यंत सात्विक वृत्तीचा होता. तो ताईकडे अगदी लहानपणापासून येत असे. त्याने हे चरित्र स्वतः वाचले व ताईसही मधून वाचून दाखवी. रिकामा वेळ मिळाला म्हणजे या चरित्राचे पारायण करी. 3-4 वर्षात त्याने या चरित्राची बरीच पारायणे केली. असो, साधक हो, श्री गुरुचरित्राच्या पारायणाचे प्रयोजन काय असावे हे परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी आपल्या एका शिष्याला सांगितले. ते आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.